ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता चैतन्यने साक्षीच्या विरोधात आणलेल्या एकाच पुराव्याने आता अर्जुन कसा साक्षीचा पर्दाफाश करतो आणि आता साक्षीने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिल्याचे चैतन्यने आणलेले ते भयानक पुरावे बघून आता साक्षीला अटक होऊन त्याच वेळेस आता अर्जुन कशी मधुभाऊची सुटका करतो. आणि जेव्हा आता मधुभाऊ जेलमधून कुसुमताईसोबत बाहेर येत असतात त्याच वेळेस आता मधुभाऊ सुटलेले बघताच सायलीचा आनंद गगनात मावेनासा होऊन पळतच येऊन समोर उभ्या असलेल्या अर्जुनला सायली कशी भरगच्च मिठी मारते. आणि जेव्हा आता मधुभाऊ सुटतात त्यावेळेस आता मिठी मारून सायली ही अर्जुनला प्रेमाची कशी कबुली देते आणि त्यासाठी आता सायली कोणते वाक्य बोलते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता जेलमध्ये असलेल्या मधुभाऊला महिपत शिकरेवरती लक्ष ठेवायला अर्जुन आणि सायलीने सांगितलेले असते. तेव्हा आता महिपत ज्यावेळेस जेलमध्ये जेवणाचे ताट घेण्यासाठी जातो आणि त्यावेळेस एका हाताने महिपतचा शर्ट वर झालेला असतो आणि पॅन्टमध्ये खोसलेला मोबाईल आता मधुभाऊच्या डोळ्यासमोर आलेला असतो. पण आता मधुभाऊने हवलदार शेवडेला महिपतकडे मोबाईल असल्याचे सांगितलेले असते आणि त्यामुळे आता महिपतच्या बाजूने असलेला हवलदार शेवडे त्याबाबत आता महिपतला इन्फॉर्म करतो. इकडे आता सायलीने आपल्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट वाढवल्यामुळे अर्जुन खूप आनंदी झालेला असतो. तर आता सायली ही अर्जुनकडे एक गोष्ट मागते आणि म्हणते की मला मधुभाऊला भेटायचं आहे. तेव्हा आता लगेचच अपॉइंटमेंट घेऊन अर्जुनने आता सायलीला मधुभाऊची भेट घडवलेली असते. तेव्हा मधुभाऊने सांगितलेले असते की मला महिपतजवळ मोबाईल दिसला. तर आता अर्जुनने हवलदार शेवडेला आता महिपतची झडती घेण्यासाठी सांगितलेली असते. पण हवलदार शेवडेने महिपतकडे मोबाईल नाही असे म्हणत हात वर केलेले असतात. त्यानंतर मात्र हुशार अर्जुनने मधुभाऊंना सांगितलेले असते की यापुढे महिपतकडे तुम्हाला कोणती जरी वस्तू आणि कोणती जरी गोष्ट दिसली आणि तुम्हाला जर महिपतचा काही संशय आला तर डायरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. इकडे आता महिपत देखील अलर्ट झालेला असतो आणि काहीही करून या मधुकर पाटलाचा गेम वाजवायचाच असे आता महिपतने ठरवलेले असते. इकडे मात्र त्या जेलमधून बाहेर येत असताना अचानक अर्जुनला आता चैतन्यचा कॉल आलेला असतो आणि साक्षी ही 2 ते 3 तास बाहेर गेल्याचे चैतन्य अर्जुनला सांगताच पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली हे आता चैतन्यच्या म्हणजे साक्षीच्या घरी आलेले असतात. तेव्हा आता मोठा प्लान करून तिघेही आता साक्षीच्या विरोधात काही पुरावे मिळतात का हे बघू लागतात. पण आता अर्जुनला काही पुरावे मिळालेले नसतात. तेव्हा आता साक्षीचे कपाटाची झडती घेताच चैतन्याला एक फाईल मिळते आणि अर्जुन चैतन्य ती फाईल बघू लागतात. पण आता त्याच वेळेस आता साक्षी ही जेलमधून महिपतची भेट घेऊन पुन्हा तिच्या घरी आलेली असते. तेव्हा आता साक्षी येण्याची चाहूल लागताच अर्जुन आता चैतन्यला म्हणतो की आता वेळ खूप झालेला आहे आणि आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. तेव्हा नंतर तू डुप्लिकेट कपाटाची चावी बनवून या कपाटामध्ये साक्षीच्या विरोधात काही पुरावे मिळते की नाही ते बघ असे म्हणत आता अर्जुन आणि सायली गेलेले असतात. इकडे मात्र आता बिल्डर आणि फायनान्सर आपल्याला खूप त्रास देत असल्याचे बघून पुन्हा एकदा साक्षी ही हॉटेलमध्ये लपून बसलेली असते. तेव्हा मात्र आता चैतन्याला भरपूर वेळ मिळालेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य साक्षीच्या कपाटाची डुप्लिकेट चावी बनवून त्यामध्ये सर्व फाईल चेक करतो. तेव्हा आता चैतन्याला अशी एक फाईल हाताला लागते की त्यामध्ये आता कोर्टामध्ये साक्षीने खोटी साक्ष दिल्याचे सगळे पुरावे असतात आणि शिवानी जाधवला कसे पैसे चारले, तिला कशी खोटी साक्ष द्यायला भाग पाडले याचे सर्व आता लीगल डॉक्युमेंट्स साक्षीने बनवलेले असतात आणि तिने ते कपाटात ठेवलेले असतात. उद्या जर काही झालं तर शिवानी जाधव पलटी मारू नये यासाठी लीगली शिवानी जाधवच्या सहीचे पेपर्स
धमकावून तिला घेतलेल्या सह्या सर्व त्या पेपर्समध्ये असतात आणि तीच फाईल आता चैतन्याच्या हाताला लागलेली असते. क्षणाचाही विलंब न करता पटकन आता चैतन्य हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो. अर्जुन आणि सायली तिथे असतात. तेव्हा आता अर्जुनला बघतात चैतन्य घाईघाईने त्याची बॅग बाहेर काढतो. तेव्हा आता चैतन्य एवढ्या घाईघाईने आलेला बघून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन, मधुभाऊच्या केसमध्ये साक्षीच्या विरोधात मला खूप मोठी महत्त्वाची गोष्ट सापडली. तर अर्जुन आणि सायली म्हणतात काय सापडलं चैतन्य? पटकन आता चैतन्य त्याचा मोबाईल दाखवतो आणि त्यामध्ये तो भयानक पुरावा बघून अर्जुन आणि सायलीला आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच मोबाईलमध्ये तो पुरावा बघून अर्जुन म्हणतो की म्हणजे साक्षीने कोर्टात सादर केलेले ते पुरावे खोटे होते आणि साक्षी ही त्यावेळेस आता दारू पिलेली नव्हती आणि कुठे बाहेरही गेलेली नव्हती आणि शिवानी जाधवने देखील खोटी साक्ष दिली होती. या 3 गोष्टी आता अर्जुन समोर आलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता झाला साक्षीचा पर्दाफाश. तेव्हा आता चैतन्य आणि सायलीला मोठा आनंद झालेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन त्याची यंत्रणा फिरून ते सर्व पुरावे आता अर्जुनकडे आलेले असतात आणि आता त्याच क्षणी अर्जुन हा त्याच्या कारमधून आता शिवानी जाधवची भेट घेतो आणि शिवानी जाधवला त्या मोबाईलमधील तो खोटी साक्ष दिल्याचा भयानक पुरावा दाखवतो आणि म्हणतो की शिवानी जाधव, आता तुम्ही जेलमध्ये खडी फोडायला जा. तेव्हा आता शिवानीची मोठी घाबरगुंडी उडालेली असते आणि शिवानी आता अर्जुनच्या हातापाया पडू लागते आणि म्हणते की प्लीज सर, मला हे सर्व करण्यासाठी साक्षीने पैसे दिले होते. माझी परिस्थिती गरीब होती आणि मला तिने धमकावून खोट्या सह्या घेतल्या आणि मला खोटी साक्ष देण्यासाठी भाग पाडले. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमच्याकडे आता एकच पर्याय आहे. तेव्हा आता शिवानी म्हणते काय? तर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला माफीचा साक्षीदार करील, पण त्यासाठी तुम्ही खरं काय आहे आणि खरं काय घडलं याची कोर्टात साक्ष द्यायची आणि असे जर तुम्ही केले नाही तर हे पुरावे मी कोर्टात दाखवून तुम्हाला कायमची खडी फोडायला पाठवील. तेव्हा आता शिवानीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेरीस शिवानी ही अर्जुनच्या बाजूने कोर्टात साक्ष देण्यासाठी तयार झालेली असते. इकडे मात्र साक्षी ही अंधारातच असते. फायनान्सरचा व्याप आणि फायनान्सरच्या पैशाचा ताण आता साक्षीवरती असून साक्षीचे सगळे लक्ष तिकडे डायव्हर्ट झालेले असते आणि साक्षीला याबद्दल काहीही कल्पना नसते. भोळ्या समजुतीमध्ये आणि खोट्या गैरसमजामध्ये असलेली साक्षी हेच समजत असते की चैतन्य गडकरी नावाच्या माकडाला आपण जी चावी लावलेली आहे ती चावी बरोबर येऊन आता तो चैतन्य गडकरी आपल्या तालावर नाचतोय, असा आता खोटा गैरसमजामध्ये असलेली साक्षीला जेव्हा आता कोर्टाच्या सुनावणीच्या हेरिंगची नोटीस येते तेव्हा मात्र आता साक्षीचे धाबे दणाणलेले असतात आणि आता दुसऱ्याच दिवशी अर्जुनने कोर्टात सुनावणी बोलावलेली असते आणि त्यामुळे साक्षीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब आता साक्षी ही चैतन्यला म्हणते की चैतन्य, अरे त्या अर्जुन सुभेदाराला काही पुरावा सापडला की काय आणि त्यांनी सुनावणी बोलावली. साक्षी म्हणते की अरे चैतन्य, आता खोटे पुरावे दाखवून तो मला पुन्हा अडकवील. तू काहीतरी कर चैतन्य, नाहीतर आता तो अर्जुन मला काही सोडणार नाही. अगोदरच त्याला माझ्यावर खूप राग आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी, तू काही काळजी करू नकोस, त्या अर्जुनला कोणतेही पुरावे सापडलेले नसणार. आणि चैतन्य म्हणतो की साक्षी, तू काही केलंच नाही तर तू एवढे घाबरतेस कशाला? मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा आता साक्षीला काय करावं काय नाही सुचत नसते आणि अखेर चैतन्य हा साक्षीला घेऊन कोर्टात आलेला असतो. इकडे आता अर्जुनने कोणता पुरावा आणला असेल आणि काय आणले असेल या विचारात आता साक्षीचा काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि त्या क्षणी आता पुन्हा अर्जुन हा लगेचच कोर्टाला म्हणतो की माय लॉर्ड, मी आज तुम्हाला जे काही पुरावे दाखवणार आहे त्या पुराव्यामध्ये साक्षी ही हिने खोटी साक्ष दिली आणि कोर्टामध्ये साक्षीने खोटे पुरावे दाखल केले आणि कोर्टाची दिशाभूल केली. ते पुरावे तुम्ही बघा असे म्हणत अर्जुन आता त्या मोबाईलमधील ते सर्व पुरावे आता कोर्टाला दाखवतो आणि नंतर आता शिवानी जाधवला देखील अर्जुनने कोर्टामध्ये बोलावलेले असते आणि लगेचच अर्जुन म्हणतो की सांगा
मिस शिवानी साक्षीने तुम्हाला खोटे सांगण्यासाठी भाग पाडले आणि तुम्ही खोटी साक्ष दिली. तेव्हा लगेचच शिवानी म्हणते की हो, मला यासाठी साक्षीने पैसे दिले होते आणि खोटी साक्ष देण्यासाठी सांगितले होते. माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे मला हे सर्व करावे लागले आणि हे साक्षीने हे जे काही मला सांगितलं ते सर्व खोटं असल्याचे आता शिवानीने साक्ष दिलेली असते. तेव्हा आता जज ते सर्व पुरावे बघतात आणि त्या पुराव्यामध्ये आता साक्षीने कोर्टाची दिशाभूल करून कोर्टामध्ये खोटे पुरावे दाखवले आणि कोर्टाची फसवणूक केल्यामुळे ताबडतोब जज आता साक्षीला अटक करण्याचा आदेश देतात. त्याचबरोबर आता हुशार अर्जुनने मधुभाऊला जामिनावरती सोडण्यासाठी आता एक नोटीसही दिलेली असते आणि त्या नोटिसाची आता विचारपूर्वक आता अंमलबजावणी होऊन जज हे मधुभाऊला अखेर जामिनीवरती सुटका करण्याचे आदेश देतात. तेव्हा आता सर्वांना मोठा आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता साक्षीला पोलिसांनी धरलेले असते आणि इकडे मधुभाऊची जामिनावर सुटका झालेली असते. आणि आता मधुभाऊ जेलमधून बाहेर येतात. सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि आज अर्जुनमुळे आपले मधुभाऊ सुटले लक्षात येतात. सर्व मर्यादा ओलांडून क्षणाचाही विचार न करता पळतच सायली ही धूम स्टाईलने अर्जुनच्या मिठीत शिरते आणि म्हणते की अहो सर, मला तुमच्यावरती प्रेम झाले आहे आणि मला तुमची खरी जीवनसाथी व्हायची आहे. ते ऐकून आता अर्जुनला आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का बसतो आणि आता सायलीने अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली देऊन आता खरे मनातले सांगितलेले असते. तेव्हा आता खरी बायको म्हणून अर्जुन कसा सायलीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.